हे बघ हे वेगळे वेगळे प्रकारचे आहेत. मला हे मी फर्स्ट टाइम बघितलं. फ्लिकरिंग होतं इथं लाईट. ती कुठली मला माहित नाही. हिला काय म्हणतात तुझे दाम बरं यार. अर्धा किलो हो मग हा भारी आहे. तेच बघत होतो मी पण. इथे मॅरिनेशन झालेलं आहे मटनचं. एकच अशी वरती मिरची लावली आहे काय नाही अशीच होती म्हणून. त्याला काय मॅरिनेट नाही केलं. अर्धा तासाला मॅरिनेट करून अर्धा तासाला मॅरिनेट करून त्याला आपण नंतर फोडणीला टाकूया. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी ऑन व्हील्समध्ये. सो हा व्लॉग माझा आहे. व्हिडिओ शूट केला होता मी 20 तारखेला श्रावणाच्या आधी. ओके. सो मी सासरवाडीला गेलेलो आणि तिकडे मग सासूबाईंनी मटन भाकरी मटन असा मस्त बेत केला होता. तो आम्ही तिकडे जेवलो. मस्त होतं. आणि स्पेशली मला असं वाटलं मटन खावाचं म्हणून म्हटलं जरा बोलो करून घेऊया. त्याने आम्हाला करून दिलं. सो असा छोटासा ब्लॉग आहे. श्रावण आहे कोणाचा नाही आहे तो वेगळा प्रश्न, वैयक्तिक आहे. माझा तर नसतो, मी नाही पाळत श्रावण. सो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ओके. तो विषय तो नाही. विषय असा आहे की सो मी हा ब्लॉग केला आहे तो 20 तारखेला केला आहे. आता मी अपलोड करतो आहे जस्ट. सो हा ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा, एकदम एंडपर्यंत पहा. सगळ्यांना आवडेल नक्कीच. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओची लिंक सगळ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना आपल्या चॅनलबद्दल कळेल. सो आता हा व्लॉग पूर्ण बघितला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर कमेंट करणारच, नो डाऊट. ओके. सो लवकरात लवकर आपण नवीन व्लॉग भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबद्य नाथ सवेद नाथ सवेद नाथ सवेद. आणि अजून एक मी सध्या आता आपण पोस्ट पण टाकतो. पोस्ट म्हणजे माहिती आहे ना काय असतं की जिकडे आपल्याला काही मेसेजेस आपण करतो टाईप किंवा की डिटेलमध्ये आपण एक कम्युनिटी म्हणून किंवा पोस्ट म्हणून ऑप्शन दिसतो बघा यूट्यूब चॅनलवरती आपल्या. तिथे पण आपण काही पोस्ट टाकत असतो. एका ब्लॉगबद्दल तिकडे थोडीफार माहिती पण देतो अजून एक वेगळी सेपरेटली विथ फोटोज. जे ब्लॉगमध्ये नसतात वेगळे फोटोज असतात ते पण एक प्रयास चालू आहे. सो नक्कीच ते बघा. ठीक आहे. तर चलो हरिओम श्रीराम अंबद्य नाथ सवेद नाथ सवेद नाथ. सो आता आपण आलो आहे ॲक्च्युली डोंबिवलीमध्ये. मी आहे, तुझं आहे, बाबा आहे आणि आई पण आहे. स्वतः आपण आलो आहे डोंबिवलीमध्ये. तू याच्या बाहेर आलो आहे तर डोंबिवली फिरून येतो म्हटलं तर बोललो डेली ब्लॉग करूया जस्ट एक. आणि मी आज ड्रायव्हिंग सीट मी सोडली आज. बाबा ड्राईव्ह करतात बरं वाटतं तुला बाजूला बसून. मानकोलीचा एक अपडेट देतो. मानकोलीवर नाही असेल तर रस्ता मोठा झाला आहे बऱ्यापैकी. भिवंडीला होता ना नाशिक रोड, आग्रा रोड, तो मोठा झाला आहे. नाशिक रोड, हां तो नाशिक रोड तो म्हणजे मोठा झाला आहे तो. बट इथे काही काही डायव्हर्जन वगैरे थोडे ठेवले आहेत. काम चालू आहे तिकडे तर थोडं ट्रॅफिक लागलं तिकडे आम्हाला. आणि देन नंतर मग ब्रिजच्या खाली आम्ही मानकोलीला राईड मारला ना तर तिथे काहीतरी गडबड चालू आहे. तिथे पण ते भिवंडीला जातो ना लेफ्ट आणि सरळ जातो तो परत खालून वर जातो ना पण परत आग्रा राईडला. तिथे काहीतरी गडबड आहे कारण तिथे आम्हाला राईड मारून यायला बराच वेळ गेला. पण म्हणजे रस्ता लहान आहे आणि तिथे ट्रक थांबवून ठेवले. हां 2 लाईनची ट्रक अशी लाईन थांबवून ठेवतात. आणि काय माहिती आहे त्या चौकातच सर्कलला खूप गर्दी झालेली. आता तिकडे तर येत असेल तर कधी हा काय आता आज काय 20 जुलै हा तेव्हाचा ब्लॉग आहे. 19 जुलैचा ब्लॉग आहे हा. तर त्या हिशोबाने म्हणजे याल तेव्हा प्लॅन करा. सो आता बघूया लेट सी. आज आता बघूया तिथे. तो आता आपण आलो स्टेशनला. आपण गल्लीतनं शॉर्टकटने आलो आहे. सो हे स्टेशन आहे. इथे AC वॉशरूम तेच आहे काय? AC मध्ये वॉशरूम होतं. पैसे किती असेल ना त्याचे? 2 रुपये. ACचे पण 2 रुपये. यायला बरं आहे. हां ते समजलं. सो गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे आहे. काल मी असं शूट नाही केलं कारण का काल कसं झालं की आम्ही निघालो आणि एवढं ट्रॅफिक होतं. आम्ही मग बोललो चाल ठीक आहे मार्केटला गेलो थोडं काम केल्यानंतर मग विलास काकाकडे गेलो. विलास काकाला भेटलो फॅमिलीला आणि मग घरी आलो डायरेक्ट कारण फुल ट्रॅफिक होतं. कुठला रोड होता ब्रिज? ईस्ट वेस्टचा कोपर रोडचा. तर आता बाबा आहेत आणि नमस्कार तुझ्या पण आहे तेच बांधते ती. सो आई दोन आई आणि ही स्नेहा घरीच आहेत. सो आज बघा आज गटारी स्पेशल ब्लॉग चालू आहे. सगळ्यांना आता डोंबिवलीचं मार्केट दाखवतो. सगळ्यांना लालबागचं मार्केट सगळ्यांनी बघितलं असेल तर सगळ्यांनी डोंबिवलीचं मार्केट बघा. इकडे जे डोंबिवलीचे असतील त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगू शकता की तुम्ही इकडे कधी येता, तुमची फिश कोणती आवडते, काय 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 कसं आवडतं, काय काय आवडतं. ओके. आणि सकाळी मस्त पाऊस पडला आहे गटारीच्या दिवशी. मस्त माहोल झाला आहे फुल पद्धतशीर. तर समोर तो गजानन वडापाव फेमस नाही एकदम तो तुझा. आणि आता आपण मच्छी मार्केट आलो आहे.
अरे काय रे या गर्दी बघ काय बघा आता आपण बरीच गर्दी येते आज लाईन लागली आज भारी भारी क्रॅब मोठे आहेत हो मोठे आहेत आज काहीतरी गर्दी आहे या इथे मच्छी पण आहे सुरमई आहे बांगडा आहे आणि पापलेट आहे आणि ही एक मच्छी आहे इथे वेगळी मला त्याचं नाव नाही माहीत तिथं बघूया आज काय गर्दी आहे क्रॅब बघा भाई कसा आहे वाटा क्रॅबचा 350 300 ना मोठे पण आहेत हे कसे आहेत 800 रुपये हे मादी आहेत अच्छा बरंच आहेत भरलेलं आहे ना थँक्यू अरे वा इथे हेल्मेट घातलंय इथे पण हां जवला पण आहे हा इथे लाईन लागली आहे होय आज काय करा ना हवा आता इकडे जोरात आहे बुधवारची वाट बघायची ना आज बरं झालं बरीच गर्दी हे बघ हे वेगळे क्रॅब आहेत अच्छा आज बरं मुशिबा होय तर कशी विचार त्यांना एकदा होय सुरमई पण आहे का यांच्याकडे पुढे पॅक आहे सगळा रस्ता पॅक आहे बघूया हे बघ हे वेगळे वेगळे प्रकारचे आहेत मला हे मी फर्स्ट टाइम बघितलं फ्लिकरिंग होतं इथं लाईट भारीच आहेत हो सुरमई बघायची होती ना बघा नाही सुरमई मला वाटतं तुम्ही बघत होते मला वाटलं बघितलं की नाही ती कुठली मला माहित नाही हिला काय म्हणतात तुझे नाम हो बरंच आहे बरंच आहे बरंच आहे तर आपल्याला घरी यायचं काय घ्यायला बुधवारला वगैरे आपण संध्याकाळी बाहेर जाणार बुधवारला हा पण संध्याकाळी बाहेर जाणार तर ती बाहेर राहणार नाही एवढं भारी वाटतो रे भारी आहे तो तू आहे वाटतो पुमा असं ना पुमा प्राणी त्याचा वाटतो बरं 600 रुपये किलो काय बघ मग असेल तर घ्यायची तर घे हरकत नाही मोठी आहे ना आणि बनवायला पण चांगली होईल की तुला रेसिपी होऊन जाईल तुझी हो आधी तिकडे मस्तपैकी पापलेट कटिंग चाललंय मस्तपैकी 700 रुपये किलो ना जा थोडी लावणार ना नाही बघ मग बघ ना घे आपल्याला एक डिश पण होऊन जाईल ना बुधवारला थोडी लाव ना 2-4 500 रुपये असते ती पण आज नाहीच परवडत आहे रविवारचं सवय नाही आज गड्डा तिचा लास्ट आहे आज नाही ही सुरमई ही पापलेट हलवा हा हलवा आहे प्रॉन्स आहे हे बांगडे ना बांगडे अच्छा हा जाऊला पण हे ओला जाऊला इथे आता नको ना बरंच आहे तो आता आपण इकडे कधी आला तर ह्याच्याकडे तुम्ही या इकडे ओके आणि इकडे मच्छी घ्या नक्की त्यांना चांगला आहे खरोखर मस्त आहे हा 10 क्रॅब आहेत हे क्रॅब चालू हे घेतली तिकडे रोवा मासा अच्छा बराच मोठं आहे मस्त मजबूत आहे हवा केवढा मोठा आहे हा आम्हाला घेतली आम्ही नाही पाळत आहे ना आम्हाला घेतली तिकडे तुम्हाला पण थोडीशी घेतली आहे पण ती पाहिजे तर घ्या काय ते बघतोय बंगाली मासा आहे काटा मासा अच्छा हा बंगाली लोक जाम खातात हा गोड असतात काय गोड नाही त्याच्यामध्ये काटा असते टेस्ट एक नंबर असतो होय का पाला मासा पानावास आहे का पहाडी लोक पाला मासा भूत आहे भूत और बंगाली लोकांना एलिस
इलीच बोलतात. 1400 रुपये किलो येईल. होय काय भारीच आहे पण राव आहे. अच्छा त्याला खवले काढायला भेटत वाटतं. सुरमई आहे, पापलेट आहे, हलवा आहे, मजबूत मोठं. तिथे पण आहे मोठ्या मोठ्या मासे भारी आहे तिकडे. तिथे घेऊन तिथे नको घेऊ असा आज गड्डा बी भरत आहे सगळीकडे. आता हो वेगळा तो मगाशी बघितलं मोठा मासा आज एकदम मोठा आहे. हां मासा पण आहे तिकडे. सो आता एक मिनिट सॉरी हा बघा केवढा मोठा. हा बघा केवढा मोठा. हा बघा रोह मासा ना भारी आहे रे. गोल्ड नाही नाही रोह मासा. रोह मासा हा भारी आहे. तेच बघत होतो मी पण. तिथे पण मोठी मोठी मच्छी आहे आज. आज बराच वेळ जाणार इकडे. खूपच गर्दी आहे आज. जाम गर्दी आहे आज. सो हे बघा लय मोठी मच्छी आहे. हे बघा मुशी आहे. ह्याचं नाव काय आहे? ही काय आहे? वाम आहे काय? भारीच आहे मोठीच आहे एकदम बरं मजबूत आहे का. तर चला आपलं झालं आहे घेऊन. आता आपण निघूया. चलो इथे पण आहे राहू मोठं. सो आता बोरा घेऊन झाला आमचा. मटण पण घेऊन झाला. आता निघूया घरात. हळू ऑटो सुरमई बोंबील हा परवाच आहे. आता आपण थोडीशी कोलमी घेतलेली आहे आणि पुढे काय चांगला असेल तर घे काय हरकत नाही. इकडे आम्हाला दिला तर यांच्याकडे फुलवडी काय फुलवडी फेमस आहे यांच्याकडे. काय शॉपचं नाव काय? लक्ष्मी शॉप. कुठल्या रोडला? अराउंड कोणता? गजानन वडापावच्या समोर अपोजिटला आहे एकदम. तर यांच्याकडे काय फेमस आहे? फुलवडी आहे, ढोकळा आहे, पराठा आहे, थेपला आहे. पराठा नाही थेपला आहे, कांदा भजी आहे. तिथे त्यांचं लाईव्ह बनतं पण बाजूला. कचोरी वगैरे तिथे बनतं, समोसा वगैरे. आणि आता आपण काय घेतलंय? फुलवडी. स्नॅक्स पण आहे, स्वीट पण आहे यांच्याकडे. आईला काय पाहिजे घे शेजवान. आईला घे फुलवडी आहे. ती लास्ट टाइम घेतलेली. मला ह्याने आणून दिलेली. आमच्या सासूबाईने आणून दिलेली. हा पिशवी द्या नाही आहे. हां ठीक आहे जीपे करतो ना. जीपे घ्यायला बघा हे स्टेशन आहे. क्रीडानगरी गेटचं नाव आहे या. आणि इकडे खूप गर्दी असते. हे काय हॉटेलचं नाव आहे? रसरंजन. द्वारका इथे आलंय का आता? द्वारका सगळ्यांना माहिती असेल. तिकडचं फेमस हॉटेल इकडे शिफ्ट झालेलं आहे आता. आणि हे इकडे कॅफे आहे. कॅफे का वरती हॉल केलाय त्यांनी. वरती हॉल आहे ना तुमचा एव्हरेस्ट हॉल. तो त्याने याच्यासाठी वापरला डायनिंग हॉलसाठी वापरला आहे. मोठा केला मस्त एकदम. हो डोंबिवलीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही आला तर तुम्हाला एक दिवस चांगला सुद्धा स्पेंड होईल डोंबिवलीमध्ये. तुम्ही बऱ्याच गोष्टी घेऊ शकता. ह्याला बघूया जरा. कोणाला? दीपकला सांगा जरा. दीपक कोण? कुठे आहे तो? जाऊ शकता यांच्याकडे दीपक काकाकडे. हा 3 असतात. कुठूनही बघा हे 3 दिसतात पण आहेत 4. आज आपल्याकडे मटण आणि हे कोलमी पण आणली. लय गर्दी आहे मार्केटमध्ये. लय गर्दी आहे. पापलेटा पण 350ला 2. अख्खेच तळूची होत ना. आणि मटण पण लय महाग आज. एकदम गर्दी चालू जागा नाही. कोलमी बाहेर सोडतात ना. मग आता काय म्हटलं तर बाकी वाटा बिटा झाला काय होय ना. सुरमई फ्राय पण ते आपल्या अगोदर तिथं म्हणजे आपण जमतं आपल्या मटणाचा काय रस्सा. आता इकडे कोलमीचं पण चालू आहे काम. भाजल्या पण चालू आहे. ते नाही काढायचं मग राजू दही हळद नाही तिकडे जास्त राहू दे. काय तुम्हाला आलं लसूण पेस्ट
दही, हळद, आलं लसूण पेस्ट आणि काय मालवणी मसाला मसाला. हा मीठ खायचा. हे काळं मीठ काळं मीठ. हे गरम मसाला गरम मसाला. आणि हे किचन किंग मसाला. किचन हम्म. किती वेळ ठेवणार मॅरिनेट करून? काय किती वेळ ठेवणार मॅरिनेट करून? अर्धा तास. अर्धा तास ना? हम्म. मुलगाचा पण चालला ना? हो. नाही थांबलं, पाणी झालं पाणी. हम्म. इथे मॅरिनेशन झालेलं आहे मटनचं. एकच अशी वरती मिरची लावली आहे, काही नाही अशीच होती म्हणून. त्याला काय मॅरिनेट नाही केलं. अर्धा तासाला मॅरिनेट करून अर्धा तासाला मॅरिनेट करून त्याला आपण नंतर फोडणीला टाकूया. आपला झाला ना आता? कांदा आणि कढीपत्ता. खाली बघा त्याला लक्षात होता. कांदा कढीपत्ता हे त्या पद्धतीची मागे घेतलं होते. काय ना आता मॅरिनेट केलं तर त्याच्यावरती फक्त थोडी धणेपूड नाही तू टाकली. बघते तिकडे बघते ते मागचं. समजलं. ते भेटलं समजलं मग. धणेपूड टाकली. धणेपूड टाकली एक म्हणजे? मिरची घालली. मिरची मिरची नंतर. आणि आता हे काय मटण मॅरिनेशन झालेलं आहे. हा थोडंसं धणेपूड टाकली त्याच्यावर. हे काय? आलं आता लसूण. समजलं. लसूण ऑलरेडी आपण लावली होती तर त्याच्यात जरा हे आपलं हे मालवणी मसाला. मालवणी मसाला. करा करा. बरोबर बरोबर. आता मटण आपण आमच्याकडे मटण खाणारे नाही आहे तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये बटाटे जात आहेत. तर मस्त मटणाच्या ग्रेव्हीमध्ये मुरतात ते बटाटे. करतात बहुतेक ठिकाणी करतात ऍड. करता? मटणामध्ये चिकन मध्ये बटाटे ऍड करतात. मी त्या दिवशी म्हणजे कोण बिर्याणीमध्ये पण बिर्याणीमध्ये पण बटाटा बटाटा मस्त टाकतात. टाकलेला माहिती, छान वाटत होता. ते चिकन किंवा मटनचं ते अर्क असतो ना त्याच्यामध्ये मस्त शिजून येतं. त्याच्यामध्ये बटाटा हो. कोथिंबीर, पुदिना आणि थोडासा कढीपत्ता असं मिक्स येते. हे असं पॅड घेतलं पाहिजे चॉपिंग पॅड. तसं ना प्रॉपर लाकूड पाहिजे. म्हणजे काय काय लागतं त्याच्यात चरे पडून ते लाकूड निघायला लागतं. मग त्याला ते हे नाही. बनवून घेतो प्रॉपर. तर आपल्याकडे ते काळं मीठ. कटारी स्पेशल आहे, विनय स्पेशल आहे. माझ्या गावाला खाल्लं ना बंधुभागाकडे तेव्हापासून मला ते एकदम चांगलं लागलं. ते तर ऍक्च्युअली असं चुलीवर ते भारी बनवतात केलं. म्हणून त्यांनी ते भारीच चांगलं केलं. वाटतं. हो. बंधुभागाला मला बोललो मी मटण खाल्ल्याने मला चटक लागली जमत. ऐक हे. खूप कमी खातो मी. मला थोडं खातो रे तासामध्ये. हो. तो मला बोलत होता बनव, म्हटलं मला येत नाही, मी मम्मीला सांगते. तर बघितलं ना आता आणि सोपं जरा काय बोलतो मी ना मला ना मोठ्यांना हात लावला. मी नाही खात. तुझं मग खाऊ मी बघितलं. आई बनवते ना मेन बाई. हा आईला येतं वाटतं. हो ना. हो. तर आता आपण किती वेळ ठेवणार कुकरमध्ये? 3 शिट्या. 3 शिट्या. हम्म. अच्छा अच्छा. गॅस फास्ट आहे. 3 शिट्यानंतर भेटूया आपण. त्याच्यात वाटत घालायचं. वाटप काय आता मालवणी वाटप ना? हां मालवणी वाटप ना आपलं? आपलं कांदा खोबऱ्याचं. ठीक आहे. मटण आपलं तयार आहे ह्या कुकरमध्ये. ते मच्छी फ्राय करत ठेवली आहे मस्तपैकी. सुरमई आहे, छान छान सुरमई होती हा एकदम. कुठून आणली?
हा दीपक आज दिसला दीपक. दीपक म्हणजे आमचा मच्छीवाला आहे. त्यांच्याकडे नाही गेलो आज. आता मी मार्केटलाच गेलो. ते तारक मेहता लावून इथे कोणीच बघत नाही. ऑफिसचं काम करतात ते. तरी पण ऑफिसचं काम सोडून तारक मेहता बघतात ते. आज संडेला तारक मेहता बघतात ते. जुने एपिसोड बघतात ते. तुम्हाला म्यूट केलं ऍड लागली तरी तुम्हाला समजलं नाही की परत चालू झालंय. आता आईनी सांगितलं. आता आपलं काय सुरमई झालेली आहे. सुरमई केलेली आहे, तळलेली आहे. चिकन काय चिकन पण आपलं चिकन नाही काय कलेजी लिव्हर हे पण आपण फ्रायमध्ये करून घेऊ. बघूया. आणि आता बाबा खाली गेले ना. आंघोळ गेले बाबा. म्हटलं बाहेर गेले का खाली गेले. मटन पण झालं आपल्या इथं. करून घेऊ. आता आपल्याकडे मटण आहे, सुरमई, कलेजी, कांदा लिंबू आणि भाकरी. सगळ्यांनी जेवू घेवा. होय जेवू घेवा. कसं आहे मटण? मस्त मस्त आहे एकदम मस्त. कसं आहे स्नेहा? मस्त बघा ते काय काय बघा वेगळाच हात लावून बघ त्याला. बटाटा नाही तो. हा बटाटा आहे होय ना. तुम्ही का तुम्ही भाकरी नाही का तुम्ही? चपाती काय? चला चला जेव का आता का नाही. गड्डारी आपली करता होता थोडक्यातच आपण केलं. थोडक्यातच म्हणजे ठीक आहे. थोडक्यात म्हणजे कसं गटारी आहे. गटारी आहे म्हणजे हे नाही आपली अशी गटारी. थोडक्यात गटारी मटन आहे. कसं एकदम तुम्ही खाल्लं? मस्त आहे. मस्त ना. हा शिजलेला आहे. मस्त आहे. नरम नरम मस्त एकदम भारी आहे. सॉफ्ट आहे एकदम ना. खाऊन बघा. मांडीचे पीस आहेत. मस्त मस्त सॉफ्ट आहे एकदम. तू खाल्लं ना मटन? मटन खाऊन झाल्यानंतर सगळे आळशी एकदम पडलेले आहेत. मटन सगळ्यांच्या अंगावर इला. मटन खाऊन सगळे बोल आराम करतात. कोणतरी नवीन ब्लॉगर आले ब्लॉग बघतो काय मालवणी विरण बाजार चॅनल नवीन सजेशन बघतो. सगळ्यांच्या अंगावर इला मटन आज. आता बघा आता आईस्क्रीम खावचा ना. वाम कुक्षी घ्यायची आता. आईस्क्रीम पण खावचा अजून. बघ बाजार बघ. मस्त चिकन नाही मटन खाऊन दुपारचं हा एकदम फुल झोपलो मस्त की आराम केला. आता निघालो जरा परत बाजारात. पाऊस पडतोय. ऍक्च्युअली लेट झाला आज. संध्याकाळचा प्रोग्राम कॅन्सल केला आम्ही. एक होता दुसरा बाहेर जायचा. तो दुसरा ब्लॉग येणार होता. तो नंतर कधीतरी करू बोललो होता. आता एकदमच सगळं अंगावर आलंय सगळं. दीड तास झोपलो पण असं वाटतं 4-5 तास ना. मस्त असं वाटतं मला. असं वाटलं झोपलो की एकदम पद्धतशीर झोपलो असं वाटतं. एकदम झोपलो 1.5 तास म्हणजे खतरनाक झोपलोय. स्नेहाला विचारा. स्नेहा तर एकदम उठून डायरेक्ट बाहेर गेली बाहेरच्या रूम मध्ये. यार काय आता पाऊस पडतोय मस्त की थंड वाटतं वातावरण. आता मी परत ईस्ट टू वेस्टच्या ब्रिजवरती आलोय. काल तिथे ट्रॅफिक होतं. हो जिथे आम्ही खूप अडकलोय. खूप अर्धा तास अडकलोय. तेव्हा रात्री 10 वाजता. आणि चिपळूणला की ड्रायव्हर कसे बदलतात तसे ड्रायव्हर बदललेले आहेत आता. आता आपण आलोय ह्याला आलोय ड्रीम्स हा ना. ड्रीम्सला आलो. ड्रीम्सला इथे आयकॉन हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली ऑपोजिटला आहे ना हे. सो इथे आपण आलो. आता गाडीचं आपण काम करतोय. त्यांच्याकडे ॲक्सेसरीज पण आहे सगळं आहे. आता गाडीचं काम चालू आहे थोडंसं. तर इथे तुम्हाला आलात डोंबोली तर यांच्याकडे या कधीतरी. हे काय बेड प्रमोशन नाही असंच मी दाखवलं. कुठे गेली ती गाडीत भरली का बरं. अच्छा तर आपण हेडलाईट नवीन लावून घेतोय बघ. ही लावली आपण हेडलाईट गाडीला. ही ऑटोबॉनची 7,500ला बोललं आहे. वॉर्म व्हाईट आहे.
मस्त होता बघे चाललं काम आणि बरेच गोष्टी आहेत पण इकडे कारच्या ॲक्सेसरीज त्याच्याकडे सीट लावली ना सगळ्यांनी चाय पिऊ किंवा संध्याकाळच्या टपरीवर त्या कसा चहा मस्त आहे ना पाऊस आहे थंड वातावरण आहे काय आलाच आहे मस्त आहे ना चहा आता चहा पिऊया आणि मस्त तरतरी घेऊन घरी जाऊया घरात जाऊया गरम गरम चहा मस्त पैकी आता डोंबिवलीमध्ये पण बऱ्यापैकी त्या सगळीकडे कामं चालू केली आहेत बिल्डिंगवाल्यांनी टॉवर बांधायची हां हे हारचं कुठं जातं ते पेंटी कॉलनी जाऊ नांदिवली हां नांदिवली ऐकलं इथे हां अरे हा रस्ता आहे का तो चला चाय पिऊ बरं काय झालं आहे बरं लाईट लागलेली आता एकदा परत बघू पकड जरा हे बघ सॉरी हां तर चालू करतो चांगली रेंज पण मिळते ना तिथे रेंज बघा तिथे कलर लाईटचा हे मस्त पडला ना तिथे लाईट टिपनचं चांगली रेंज पडते हेडलाईट कशी वाटते मस्त भारी वाटते ना म्हणजे वायपर मानला की आता लाईट चांगली दिसते म्हणजे येल्लो थोडी आहे चांगली नाही असं नाही पण आता ऑप्शन चांगला आहे तर कशाला थोडा ना त्याला बरं पडेल थँक्यू मस्त वाटलं गड्डाच्या आपल्याला मस्त आली हो आईना पण थँक्यू मस्त आम्हाला मटन आणून दिलं छान वाटलं ना तुझं काय चाललं घेऊन चालते सगळं बऱ्याच वर्षानं मटन खाल्लं हे आम्ही घेऊन चाललो चला मस्त वाटलं सो टाटा बाय मस्त होता आजचा ब्लॉग गड्डारीचा साधारण छोटासा ब्लॉग होता ना आपला जास्त काय आपण मेजर केलं नाही तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत लोकांना शेअर करा आता काय सबस्क्राईब करा वॉच वाढवायचे सगळ्यांना आपल्याला लवकर आपले मॉनिटायझेशन पण होईल सो आवडला असेल तर लाईक करा नक्कीच नसेल आवडलं तर डिसलाईक करा हरकत नाही आता काय विषय काय नाही ठीक आहे तर लवकर आपण नवीन लोकांना भेटू दिल तर नाही नाचता येत